बघा आपण करू सुकटी चटणी। हे बघा सुकट मी काढून घेतली। आता हे मी पाण्यामध्ये टाकून घेते। हे पाण्यात मी आता सुकट अशी टाकून घेतली आणि आता हे 2 मिनिटं अशीच ठेवणार आहे। हे पहा आता आपण फोडणीमध्ये मोहरी टाकली, जिरं टाकलं। आता त्याच्यावरती आपण कांदा टाकून घेऊ। कांदा चांगला परतून घ्यायचा। आता आपल्याला असं परतून घ्यायचं। हे पहा आता पाण्यात टाकले सुकट आपण धुवून घेतली 2 पाण्याने आणि आता ही चांगली कांद्याबरोबर परतून घेऊ। आता थोडासा अजून कलर सुकटीचा चेंज होईपर्यंत परतायचं। हे पहा आपण 2 कांदे सुकटीबरोबर परतले। आता हे 2 टोमॅटो परत थोड्या वेळ सुकटीबरोबर परतून घेऊ। आता हे चवीप्रमाणे वरून मीठ टाकून घेऊ आपण आणि आता मिक्स करू। हे पहा हळद टाकून घेतली आपण। ही मिरची पावडर टाकून घेतली। हे पहा मी 1.5 चमचा मिरची पावडर टाक। आता हे मिक्स करायचं चांगलं आणि थोड्या वेळ असंच परतून द्यायचं। हे पहा थोडी धण्याची पावडर टाकून घेतली। हे पहा थोडं पाणी टाकून घेतलं आता आपण। आता याच्यावर थोडी सुकून घ्यायची। आता आपली भाजी फक्त सुकी करायची आता, म्हणजे आपली भाजी झाली। हे पहा आता वरतून आपण कोथिंबीर थोडीशी घालून घेतली याच्यावरती। चटणी आपली आता तयार आहे। आपण ताट करू। हे पहा खारा मासा पण तळलाय मी आणि आता सुकट पण घेतली ताटात मी। हे पहा या सर्वांनी जेवायला। हे पहा सुकटीची चटणी आणि खारा मासा चपाती बरोबर खूप सुंदर लागतो। आणि हे खारा मासा बघा बिलकुल खारट नाही झाला, एकदम अप्रतिम झालेला आहे सुकट।